कल्पना करा, जर स्वतः पांडुरंग तुमच्या घरी एक साधा सेवक बनून आला तर तुम्ही त्याला ओळखाल का? आजची कथा आहे संत त्रिलोचन महाराजांची, अशा भक्ताची ज्याच्या प्रेमामुळे श्री विठ्ठल स्वतः सेवक बनून त्याच्या घरी राहिले. चला सुरू करूया ही हृदयस्पर्शी कथा. पंढरपूर नगरीत संत त्रिलोचन महाराज आणि त्यांची पत्नी राहत होते. त्यांना अपत्य नव्हते, पण त्यांना त्याची कधी खंत नव्हती. त्यांनी एकच संकल्प केला होता, जो कोणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येईल त्याची सेवा आम्ही करायची. दररोज त्यांच्या घरी वारकरी, संत आणि भाविक यांच्यासाठी प्रेमाने स्वयंपाक तयार होत असे. कोणीही उपाशी परत जात नसे. काळ पुढे सरकत गेला. दोघेही वृद्ध झाले. पूर्वीसारखी ताकद राहिली नाही. भाजी कधी करपत असे, पोळ्या नीट होत नसत, शरीर साथ देत नव्हते. हळूहळू भाविकांची संख्या कमी झाली. हे पाहून संत त्रिलोचन यांचे मन व्याकुळ झाले. एके दिवशी त्यांनी घराबाहेर फलक लावला. संत सेवेसाठी सेवाभावी व्यक्ती हवी आहे. त्यांना वाटले कदाचित एखादा मदतीला येईल. पण हा फलक वाचला स्वतः पंढरीनाथाने. दुसऱ्या दिवशी सकाळी एक तेजस्वी निरागस मुलगा त्यांच्या दारात उभा होता. तो म्हणाला, मला सेवा करायची आहे. त्रिलोचन महाराजांनी विचारले, बाळा तुझे नाव काय? तो हसून म्हणाला, माझं नाव अंतर्यामी. त्या मुलाने सांगितले, मी स्वयंपाक करेन, भांडी घासेन, झाडलोट करेन, संतांची सेवा करेन. फक्त माझी एक अट आहे, मी कितीही जेवलो तरी कधीही मला खूप खातोस असे म्हणू नका. जर असा शब्द तुमच्या तोंडून निघाला तर मी त्या क्षणी निघून जाईन. त्रिलोचन महाराजांनी आनंदाने होकार दिला. दुसऱ्याच दिवसापासून चमत्कार सुरू झाला. एकटाच मुलगा शेकडो भाविकांसाठी स्वादिष्ट भोजन बनवत होता. डाळ, भाजी, पुरी, खीर सगळं इतक्या प्रेमाने तयार होत होतं की प्रत्येक भाविक म्हणायचा, आजपर्यंत असा प्रसाद कधीच मिळाला नव्हता. सगळ्यांना जेवण वाढून झाल्यावर तोच मुलगा घर साफ करायचा, भांडी घासायचा आणि शेवटी स्वतः जेवायला बसायचा. पण त्याची भूक मात्र विलक्षण होती. जितकं वाढाल तितकं तो शांतपणे खात राहायचा. तरीही त्रिलोचन महाराजांना त्याचा राग येत नव्हता, कारण त्याच्या सेवेमुळे घरात आनंद नांदत होता. असे अनेक दिवस गेले. एक दिवस शेजारीण घरी आली. गप्पा सुरू झाल्या. ती म्हणाली, तुमचं भाग्य खुललं आहे. तेव्हा त्रिलोचन महाराजांची पत्नी नकळत म्हणाली, भाग्य तर आहे, पण तो मुलगा इतकं खातो, त्याच्यासाठी वेगळाच स्वयंपाक करावा लागतो. हे शब्द तोंडातून बाहेर पडले आणि त्याच क्षणी अंतर्यामी अदृश्य झाला. संध्याकाळ झाली. त्रिलोचन महाराजांनी हाक मारली, अंतर्यामी बाळा, पण उत्तर आलं नाही. घर शोधलं, गाव शोधलं, सगळीकडे शोधलं, पण तो कुठेच सापडला नाही. तेव्हा पत्नीला आपली चूक लक्षात आली. ती रडत म्हणाली, माझ्याकडून वचनभंग झाला. दोघेही विठ्ठल मंदिरात गेले. चरणी डोकं ठेवून अश्रूंनी प्रार्थना करू लागले. ते म्हणाले, देवा, आम्हाला काही नको, संपत्ती नको, सुख नको, फक्त आमचा अंतर्यामी परत दे. त्यांची प्रार्थना मनापासून होती. इतक्यात मंदिरात आवाज घुमला, बाबा. दोघांनी वर पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यासमोर अद्भुत दृश्य होतं. स्वतः श्री विठ्ठल प्रकट झाले. भगवान हसत म्हणाले, तुमच्या भक्तीने मला सेवक बनवलं, मीच अंतर्यामी होतो. भगवान म्हणाले, जिथे निस्वार्थ सेवा असते तिथे मी स्वतः राहतो. त्रिलोचन महाराज आणि त्यांच्या पत्नीने विठ्ठलाच्या चरणी मस्तक टेकवलं. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आणि त्या दिवसापासून ही कथा भक्ती, सेवा आणि नम्रतेचं अमर उदाहरण बनली. देवाला संपत्ती नको असते, त्याला हवं असतं निष्काम प्रेम, सेवा आणि दिलेल्या वचनाचं पालन. जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल